गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल काल अखेर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांनी सादर केलाय आणि या निकालाबद्दल अनेकांनी शंका देखील उपस्थित केल्या होत्या। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके आहेत। सर, काय सांगाल, काल शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल राहुल नार्वेकर यांनी सादर केलाय, अशा निकालाची तुम्हाला अपेक्षा होती? हा, निश्चित अपेक्षा होती, कारण आज बघा देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे लोकशाहीचे पिलर आहेत ते सर्व पिलर भारतीय जनता पार्टीने डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या हातामध्ये ठेवलेले आहेत। आणि मग एकूण परिस्थिती पाहता आम्हाला वेगळं काही अपेक्षितच नव्हतं, कारण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत किंवा विधानसभेचे अध्यक्ष असोत, या महाराष्ट्रामधील जेवढे शासन प्रशासनामधले जे महत्त्वाचे पिलर आहेत ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या स्क्रिप्टवरती काम करतायत। त्यामुळे आम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षितच नव्हता। परंतु कालचा जो निकाल आलाय या निकालाची प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये मात्र निश्चित भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या विरोधामध्ये जनसामान्यांमध्ये प्रचंड चीड आहे। कारण महाराष्ट्राच्या सभेच्या अध्यक्षाची एक वेगळी गरिमा आहे, एक वेगळी डिग्निटी आहे आणि पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी एखाद्या राष्ट्रीय शक्तीच्या स्क्रिप्टवरती आपला निकाल द्यावा, याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणतं असू शकत नाही। सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राहुल नार्वेकर यांनी 2-3 दिवसापूर्वी भेट घेतली होती। या भेटीतून निकालावर काय प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं? हे बघा, विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते, विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना किंवा विरोधी पक्षनेत्यांना किंवा पक्षाच्या प्रमुखांना भेटू शकतात, त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। निकालाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही भेटणं आणि त्यांच्या बाजूने निकाल देणं म्हणजे जनसामान्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखं वर्तन आहे त्यांचं। भेटू नये असं कोणी म्हटलेलं नाही, परंतु निकालाच्या पार्श्वभूमीवरती भेटणं आणि पुन्हा त्यांच्या बाजूनं निकाल देणं, खरं तर हे शेड्यूल 10 असेल, पक्षांतरबंदी कायदा असेल, हे सगळे नियम धाब्यावरती बसवलेले आहेत। आणि मग जो सत्तेवरती राहील तोच जर अशा संविधानात्मक पदाचा जर गैरवापर सत्तेसाठी करणार असेल तर मला वाटतं चुकीचा पायंडा पडतोय आणि लोकशाहीची मूलभूत तत्वे पायदळी तुडवली जातात। आता यानंतर ठाकरे गटाला पर्याय काय असेल पुढे? ठाकरे गटाला पर्याय, कारण ठाकरे गटाचं जरी नाव चिन्ह जरी आमच्याकडं नसलं तरी आमच्याकडं वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यांचे विचार आहेत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, आदित्य ठाकरे साहेब आहेत। आमच्याकडं ब्रँड निर्माण करणारी फॅक्टरी आहे। त्यामुळे आम्हाला या गोष्टींची कुठलीही आवश्यकता नाही, कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामधलं ठाकरे, शिवसेना, मराठी अस्मिता, महाराष्ट्रातले प्रश्न हे तर ही राष्ट्रीय शक्ती हिरावून घेणार नाही, कारण आम्ही जनसामान्यांच्या मनामध्ये आहोत। गेल्या अनेक दशकांपासून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावरती, समस्यावरती, अस्मितेवरती काम करत आहोत। त्यामुळे आम्हाला चिन्ह असलं किंवा नसलं तर आम्हाला काहीही फरक पडणार नाही। एक शेवटचा प्रश्न, या निकालामुळे आता लोकसभा निवडणुका जवळ आल्यात, काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीवरती काही परिणाम होईल का तुमच्या ठाकरे गटाला? मला वाटते अजिबात परिणाम होणार नाही, कारण मुंबईमध्ये बाय इलेक्शन झालं, त्या विधानसभेच्या बाय इलेक्शनमध्ये आमच्या लटकेताईंना ज्यावेळी आम्हाला चिन्ह अलॉट झालं, मला वाटतंय विक्रमी वेळात हे आमचं मशाल हे चिन्ह महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाच्या मोबाईलवरती आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये गेलं। राष्ट्रीय शक्ती असणाऱ्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला त्या बाय इलेक्शनमध्ये साधा उमेदवार सुद्धा भेटला नाही। त्यामुळे आम्हाला चिन्ह आणि नाव आजच्या डिजिटल जमान्यामध्ये ह्या गोष्टींची कुठलीही अडचण आम्हाला येणार नाही, कारण गावागावामध्ये, वाड्यावरती, वस्त्यावस्त्यावरती, हर एक गल्लीमध्ये, हर एक वार्डामध्ये शिवसैनिक, शिवसेनेची शाखा, शिवसेनेचे पदाधिकारी समर्थ आहेत की विक्रमी वेळामध्ये शिवसेनेचं चिन्ह त्यांच्यापर्यंत घेऊन जायला। तर नक्कीच हे होते शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी देखील आता लोकसभा निवडणुकीवर या निकालाचा काही परिणाम होणार नाही असं मत व्यक्त केले। ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे।